मध्ये अशी आम्ही सगळ्यांनी अशी खूप लोक बघितली की प्रश्न विचारून वेळ करून टाकत. मग ह्याच्या मागचं मोटिव्ह काय, माझं ड्रायव्हिंग फोर्स काय, अरे मग सांगितलंय ना ते कर ना. मला त्यासाठी खूप महत्वाचं की हे त्यांच्याकडनं मी शिकलो. ती त्या ओनरला कुलकर्णी कुठे रे. सर्वप्रथम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. पावटोलॉजी ही प्रेक्षकांच्या भेटीस 11 एप्रिलला येते. काय सांगाल पार, तुझ्यासोबत पहिला प्रश्न मी हे करतो की काय सांगशील ज्या प्रकारे ऑब्व्हियसली आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजीचा ट्रेलर बघितलाच आहे. खूप धमाल आणि गमतीदार ट्रेलर मला वाटला आहे. कशी सुरुवात झालेली, कशा प्रकारचा अनुभव होता, थोडंसं त्याच्याबद्दल कळून दे. अनुभव खूपच धमाल होता. त्याच्यावरती जे नाटक होतं इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी ते आम्ही मला वाटतं बघितलं होतं याच्यात आणि ते बघताना असं खूप भारी वाटायचं. आणि त्याच्यानंतर भारी वाटतं त्याच्यावर आता सिनेमा येतोय ऐकूनच भारी वाटतं आणि त्यात आपल्याला काम करायचं होतं तेव्हा अजूनच धमाल. आणि एकतर असं होतं की आता कृतिका आहे, प्रगल्भ आहे, हरीश आहे, सुयश आहे, देवेंद्र आहे, दया गायकवाड, आमचं सगळ्यांचं असं आम्ही भेटीगाठी होत राहायच्या पुण्यात मुंबईत. आणि आम्ही नुसतं बोलायचं की काहीतरी करूया, एखादं करायचं आहे. या निमित्ताने ते करायला मिळतं. आणि त्याचबरोबर इतके मोठे कलाकार या सिनेमात आहेत तुम्हाला दिसतात, त्यांच्याकडे शिकायला मिळतं. तर अनुभव बोलून खूपच चांगला होता. आणि हे स्क्रिप्ट खूप भारी आहे, गोष्ट खूप भारी आहे, तुम्हाला ती बघायला आवडेल. एन्जॉय करायला आणि प्राऊड पण आहे. क्या बात आहे मॅडम, तुम्ही काय सांगाल? मी तेच जसं पार्थने सांगितलं की खूप महत्त्वाची संहिता आहे आणि त्याची मांडणी पण खूप वेगळ्या पद्धतीची. म्हणजे जनरली असा जर विषय हाताळायचा असेल तर तो थोडा मे बी प्रीची होऊ शकतो, काय शिकवताय असं होऊ शकतं. पण ते तसं नाही, त्याची ट्रीटमेंट ही पूर्णपणे वेगळी. आणि मला वाटतं सध्याच्या युथला रिलेटेबल वाटेल असाही, आवडेल असाही तो आहे. भयंकर मनोरंजन आहे, म्हणजे असं पॉवर पॅक मनोरंजन चित्रपटात आणि त्या मनोरंजनासोबत बोल. त्यामुळे असे खूप भारी कॉम्बिनेशन याच्यात जमलं आहे. आम्ही सगळे तर शूटिंगच्या वेळेस तर आम्ही मजा निघायचो होतो. आता ते बघताना मलाही तेवढीच मजा येईल असं आमची खात्री. क्या बात आहे. दादा तू काय सांग? जे मला करू वाटायचं ते ह्या मला करायला मिळालं हेच मी सांगेन. आणि नक्कीच वेगळा विषय तो तुम्ही जाऊन खरंच बघा आणि एक मेसेज पण द्यायचा प्रयत्न केला आम्ही. मॅडम, ज्या प्रकारे आम्ही ट्रेलरच्या दरम्यान बघितलं की ज्या प्रकारे मुलं वागतात त्याच प्रकारे त्यांना टक्कर देऊन मुली पण त्याच प्रकारच्या आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते सगळ्या गोष्टी करतायत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून नाही, त्याच्या वरचढ. फक्त मी कृतिका आणि अपूर्वा नाही, भरपूर मुली आहेत. खूप गोंधळ घातलेला आहे, तो कॅप्चर करता डिरेक्टरला. एवढे ना काय म्हणलं, हात दडलेला जो आहे मध्ये थोडाफार पावले म्हणा तर तो दाबला जातो. काही वेळी सांगतात तो सगळा उखाळून काढलेला, मजा केली. ओके, ज्या प्रकारे मी सरांसोबत बोलतो, सर म्हणतायत की हा तो पावटोलॉजी तो वड आहे, म्हणजे पावटा जो वड आहे हा पुण्यातला जुना पुण्यातला वड आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही त्यांच्यासोबत बोलत होतो की आता म्हणजे जवळपास आता तो पूर्ण रूपांतर चित्र झालं आहे. म्हणजे पहिले तरी लोक पावटी वगैरे म्हणायचे, पण आता लोक छपरी अशा टोळीला छपरी वगैरे म्हणतात, ज्यांना काय कामधंदे वगैरे नाहीत, टवाळक्यागिरी करतात. तर हे जे चित्र आहे ते बदलत चाललं आहे, ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या प्रकारे आम्ही ट्रेलरमध्ये बघितलं की एक इन्स्टिट्यूशन त्यांचं तयार झालं आहे. तर ज्या प्रकारे जेव्हा तुम्ही ह्या कॅरेक्टरला ज्या प्रकारे तुम्ही ह्या कॅरेक्टरला हे प्रेझेंट करत होतात ऑब्व्हियसली त्याच्यामधली काही ना काही दडलेली शिकवण असते जी तुम्हाला ॲज अ ॲक्टर म्हणून शिकवली जाते किंवा तुम्ही शिकत असता ते कॅरेक्टर करायच्या वेळी. असं कोणतं तुला गोष्ट वाटली जी शिकण्यासारखी, या टोळीतून शिकण्यासारखी तुला वाटली आणि ती काय होती? सो हे खरं आहे की ते आता पावट्याचं रूपांतर तरी त्याचा आता शब्द त्याचे काय वेगवेगळे शब्द आलेले. पण जेव्हाही लिहिली गेली असेल स्क्रिप्ट तेव्हाचा जो प्रचलित शब्द जो असावा मे बी त्यामुळे पावटोलॉजी या नावाने झालं. तर त्याच्याकडनं आम्ही काय शिकलो त्या पावटे जे आहेत तर मला वाटतं की ह्यांचा एक फार चांगला गुणधर्म असा आहे की हे डोकं लावत नाही. म्हणजे यांना सांगितलं, म्हणजे डिसिजन मेकिंग स्किल ऑन हाय लेवल. म्हणजे नाही ऑर्डर यांना सांगितलं की याला जाऊन मारायचं, ते प्रश्न नाही करणार का मारायचंय, काय झालं, मारणार. डोकं न लावता आंदोलन करायचे, एखाद्या जाऊन वास्तू फोडायचे, ते विचारणार नाही, जाऊन करणार. याची काही कल्पनाच नाही आणि जाणूनही घ्यायची, सांगितलं करायचं. लोकांना लावता ते करतील. आम्ही ते खूप शिकलो. कारण असं होतं की आमच्या फील्डमध्ये अशी आम्ही सगळ्यांनी अशी खूप लोक बघितली की प्रश्न विचारून वेळ करून टाकत. मग ह्याच्या मागचं मोटिव्ह काय, माझं ड्रायव्हिंग फोर्स काय, अरे मग सांगितलं
सांगितलंय ना ते कर ना. मला त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की हे त्यांच्याकडनं मी शिकलो हा. की कधी कधी नॉनसेन्सवर पण बिलीव्ह असला पाहिजे. मॅडम तुम्ही काय सांगाल? मला तर आता अनिलच्या सेंटेन्सेस खूप छान वाटलं आणि अगदी पटलं. म्हणजे त्यांनी खूप मस्त शब्दात मांडलंय. ते भारी शब्दात मलाही जास्त वाटतं आलं. पण करेक्ट आहे की सांगितलं ना करा बस विषय एंड. ज्या प्रकारे आम्ही बघितलं की दिग्गज कलाकार सुद्धा या चित्रपटामध्ये काम करतात. आपण त्यांच्याकडनं पण ॲज अ ॲक्टर म्हणून काही ना काहीतरी शिकत असतो आणि ऑब्व्हियसली तुम्ही या क्षेत्रामध्ये आत्ताच पदार्पण केलं आहे. तर कोणत्या गोष्टी जे त्यांच्याकडनं तुला शिकायला भेटल्यात? प्रत्येक गोष्ट म्हणजे ते डायलॉग कसे घेतात, म्हणजे टायमिंग वावरणं सगळंच, म्हणजे त्यामुळे शिकायला तर खूप मिळालं. आणि खरंच आहे जशी इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी आहे तशी ते आमचे ॲक्टर लोक आम्ही जे आहोत की आम्ही इन्स्टिट्यूटच आम्ही, म्हणजे आता सयाजी सर आहेत, विजय निकम सर आहेत, छाया गिरीश सर आहेत, छाया मॅम आहेत, शशांक सर आहेत. तर ते आमचं म्हणजे क्लासच चालू होता आमचा. मुलींसाठी तर सोपं पडलं असेल पावटोलॉजीचं कॅरेक्टर करायला, कारण का आता सो कॉल जेनझी इरा चालू आहे आणि सो कॉल छपरीज आर रायझिंग राईट ना. त्याच्या आधी होतं. तसं आता असं कोणतं ऑब्झर्वेशन तू केलंस ॲज अ ॲक्टर म्हणून की म्हणजे ह्या कॅरेक्टरला जर आपण ह्या प्रकारे प्रेझेंट केलं किंवा हा ॲक्सेंट पकडून केलं तर थोडंसं जास्त चांगल्या प्रकारे दर्शवण्यात येईल, असं काही तुम्ही केलंस? मी म्हणेन ना, मी मुंबईमध्ये एक ब्रोकर मुलगी भेटली. ती मुलगी मी फोनवर बोलले, मला वाटतं मुलगा बोलतोय आणि तिला भेटायला गेले आहे. ती मला घर दाखवणार. ती त्या ओनरला ए कुलकर्णी कुठे रे अशी ती लिटरली बोलली. काय ते ओनर आहे. आणि मी त्यांच्याशी भेटताना हा सर ओके कधी कसं घ्यायचं आहे मला सांगा काय आहे. त्यासाठी मुलींसाठी ते मुलींना सेफ आहे, आम्हाला मुली स्वच्छ ठेवलं वगैरे वगैरे. आणि ते गेले नीट राहा आम्ही तसं काही करतही नाही. पण ती मला असं वाटतं की माझं ती निर्भीडपणे जगात वावरती. मला मे बी त्या पद्धतीने वावरणं, एखाद्याला इतक्या थेट बोलणं की कुठे रे तू असं मला नसतं जमलं. पण ती इतकी सर्वायव्ह हे सगळं करू नये. क्या बात आहे. ओके, जाता जाता पार्थ, जो तुझा डायलॉग जो आयकॉनिक आता मी बघितला आहे की तुझ्या खायच्या हाताला वेगळं आणि धुवायच्या हाताला वेगळं, एकदा होऊन जाते तो डायलॉग प्रेक्षकांसाठी, आणि प्रेक्षकांसाठी काय अपील असेल? आता आमच्या पावट्यांचे कार्यक्रम लागलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी त्यांना समजवलं की तुम्ही कसं वागलं पाहिजे, कुठं काय व्यवस्था केली आहे. तर मग ते माझ्या अंशा माझा कॅरेक्टर त्याच्या भाषेमध्ये तो सांगतो की माझ्या खात्या हाताला इकडे ही खाण्याची मेंटॅलिटी केलेली आणि माझ्या धुत्या हाताला पिण्याची मेंटॅलिटी केली. त्यामुळे सगळ्यांनी त्याचा छान आस्वाद घ्यावा. आणि प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? येत्या 11 एप्रिलला आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजीचं लेक्चर तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये लागते. तर अतिशय कमी दरामध्ये शिक्षण आम्ही तुम्हाला देत आहोत तुमच्या आवडत्या विषयांचं. क्या बात. त्यामुळे जाऊन लवकरात लवकर, ते पण थिएटरमध्ये, त्यामुळे तुम्ही ते घ्यावं असं आम्हाला वाटलं. 11 तारखेला चित्रपटगृहात जाऊन ऍडमिशन घेऊन टाका, कन्फर्म करा तुमचं सीट. आणि जर नाही गेलं तर मग होतोय राडा. पावटेश्वर महाराज की जय. थँक्यू ऑल.